हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत. मी सौ वैभवी विराम हाडगुत काणेकर, मुलुंड पश्चिम उपासना केंद्र. अगदी अलीकडेच घडलेले 2 खास अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर करेन. माझे मिस्टर श्री मंगेश काणेकर हे एका मल्टीनॅशनल कंपनीत अकाउंट्स हेड म्हणून नोकरी करतात. ते डोक्याने अतिशय तल्लख बुद्धीचे आहेत, पण त्यांच्यात सतत आत्मविश्वासाची कमी आहे असं मला सतत जाणवायचं. त्यातला एक फायनान्स डायरेक्टर होता. त्यांच्या मनात मिस्टरांविषयी पूर्वग्रह असल्यामुळे ते नेहमी त्यांच्या कामात काहीतरी चुका दाखवायचे, त्यांना विनाकारण त्रास द्यायचे. त्यामुळे मिस्टरांचा आत्मविश्वास ढासळत चालला होता. ते सतत तणावाखाली असायचे. त्यांना सतत भीती वाटायची की माझी नोकरी जाईल की काय. एक दिवस नोव्हेंबर 2021 चा दिवस होता. त्यांना एक महत्वाची त्यांची डेडलाईन होती आणि त्यांना 2 दिवसात ऑफिसमध्ये डेटा सबमिट करायचा होता आणि त्यांचा लॅपटॉप अचानक क्रॅश झाला. त्यांनी अनेक हार्डवेअर इंजिनियरला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कोणाशीच संपर्क होऊ शकत नव्हता. त्यांची व्यवस्था बघून मीही घाबरले आणि डॉक्टर लीनमवीरांना फोन केला आणि दादांचा सल्ला घेण्यास सांगितलं. तर दादांनी मला दत्तात्रय तारक आराधना मंडळ आणि 3 वेळा अनिरुद्ध चालीसा पठण करण्यास सांगितलं. दादांच्या सल्ल्यानुसार मी अनिरुद्ध चालीसा पठण करायला सुरुवात केली आणि मिस्टरांना फोन केला आणि माझ्या बाबांच्या मित्राच्या मुलाचा जो हार्डवेअरचं काम करायचा त्याचा नंबर दिला. ते लॅपटॉप घेऊन त्याच्याकडे गेले. त्याने सांगितलं की हार्ड डिस्क क्रॅश झाली आहे, पण एक प्रोडक्ट की मिळाली तर तुमचा डेटा रिकवर होऊ शकतो. त्यांना की मिळाली आणि त्यांचा डेटा रिकवर झाला आणि ते वेळेत त्यांचा डेटा सबमिट करू शकले. यानंतर बापूंची लीला सुरू झाली. फेब्रुवारी 2022 मध्ये मिस्टरांना कळलं की ज्या डायरेक्टरमुळे त्यांना सतत त्रास होत होता त्याची कायमस्वरूपी बदली परदेशात झाली. त्याच्यानंतर मार्च 2022 रोजी त्यांचं अप्रेझल झालं आणि त्यांच्या कामाचं मॅनेजिंग डायरेक्टर कडून अतिशय कौतुक झालं आणि त्यांना आतापर्यंतची सर्वात हायएस्ट इन्क्रीमेंट मिळाली आणि ते खऱ्या अर्थाने चिंतामुक्त झाले. याबद्दल मी सद्गुरू चरणी मनापासून माझी अंबज्ञता व्यक्त करते. मी एका कंपनीत अकाउंट्स हेड म्हणून काम करते. सप्टेंबर 2021 गणपतीची सुट्टी होती म्हणून मी आणि माझ्या मिस्टरांनी गावी गणपतीला जायचा प्लॅन केला होता. त्यावेळेस आमच्या ऑफिसमध्ये स्टॅच्युटरी ऑडिट चालू होतं. आमच्या डायरेक्टरचा मला फोन आला. त्यांनी मला ऑडिटचं काय स्टेटस आहे म्हणून विचारलं. तर आमच्याकडून काही पॉइंट्स पेंडिंग होते. हे ऐकल्यावर ते माझ्यावर खूप संतापले आणि ते म्हणाले, तू कुठेही जाणार नाहीस, तू शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस रात्रंदिवस काम कर, पण मला शनिवारी फायनल बॅलन्स शीट दुपारपर्यंत पाहिजे आणि सोमवारी सकाळपर्यंत तुझ्या ऑडिटचे सगळे पॉइंट्स क्लिअर झाले पाहिजे. घरी गेले आणि मी मिस्टरांना सांगितलं की मी सोमवारी जाऊन रिझाईन करेन, कारण मला आता हा ताण सहन होत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये मी माझी सुट्टी कॅन्सलच झाली. मी ऑफिसमध्ये आले, काम केलं. शनिवारी ठरल्याप्रमाणे मी फायनल बॅलन्स शीट डायरेक्टरना सबमिट केली. संध्याकाळी त्यांचा मला फोन आला की वैभवी, आय एम व्हेरी हॅपी विथ फायनान्शियल्स. तेव्हा मला थोडंसं हायसं वाटलं आणि रिझाईन करण्याचा विचार आपोआप गळून गेला. पण तरी मनात थोडी भीती होतीच की आता ह्याचा माझ्या अप्रेझलवर परिणाम होणार. पण एक दिवस बॉसने मला केबिनमध्ये बोलवलं आणि म्हणाले, वैभवी यू आर प्रमोटेड. आणि मला आश्चर्याचा एकदम सुखद धक्का बसला. आणि मी स्वतःसाठी काहीच बाबूंकडे मागितलं नव्हतं आणि बाबूंनी मला भरभरून दिलं. मी पूर्ण चंडिका कुला प्रती माझी अंबज्ञता व्यक्त करते. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत.